नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाच्या रेसिपीची सिरीज बघत आहोत। त्यातलीच आजची आपली रेसिपी म्हणजेच राजगिऱ्याचा शिरा। हा राजगिऱ्याचा शिरा बनवायला अगदी सोपा, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होतो। हा राजगिऱ्याचा शिरा चवीला फार पौष्टिक आहे। उपवासाच्या दिवशी तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्याचं काम तो करेल। चला तर ह्या पौष्टिक राजगिऱ्याच्या शिऱ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। राजगिरा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पाऊण कप राजगिरा घेतला आहे। हा राजगिरा मी 2 वेळेस करून भाजणार आहे। राजगिरा भाजल्यामुळे त्यापासून आपल्याला लाह्या मिळतील आणि ह्याच लाह्या आपण शिऱ्यासाठी वापरणार आहोत। लाह्यासाठी राजगिरा भाजताना तो एखाद्या कॉटनच्या कपड्याने असा प्रेस करावा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कॉटनची नॅपकिन घेतली आहे आणि त्या साहाय्याने राजगिरा हलवत आहे। तुम्ही सतत अशाच प्रकारे कुठल्याही कॉटनच्या कपड्याने किंवा एखाद्या सुती कपड्याने हा राजगिरा हलवत राहायचा, म्हणजे त्यापासून लाह्या अलगद फुटतात आणि संपूर्ण राजगिरा भाजला जातो। तुम्ही पाहू शकता इथे लाह्या मस्तपैकी फुलत आहेत। अधूनमधून याला कपड्याने हलवत राहायचं, म्हणजे राहिलेल्या राजगिऱ्याच्या सुद्धा लाह्या व्यवस्थित फुटतील आणि संपूर्ण राजगिरा याच पद्धतीने आपण भाजून त्याच्या लाह्या बनवून घेणार आहोत। इथे ह्या लाह्या तयार आहेत। आपण ह्या लाह्या ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे त्या थंड होतील। इथे लाह्या आपल्या तयार आहेत। आता आपण लगेच शिरा बनवण्यासाठी घेऊया। त्यासाठी त्याच कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे। पाऊण वाटी राजगिऱ्यापासून आपल्याला 2 वाटी लाह्या मिळालेल्या आहेत आणि 2 वाटी लाह्यासाठी इथे 1.5 ग्लास पाणी पुरेसं आहे। हे पाणी आपण आता इथे गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्येच मी 1 चमचा साजूक तूप टाकत आहे। रव्याचा शिरा वगैरे भाजायला जास्त तूप लागतं, तेवढं इथे टाकायची गरज नाही। 1 चमचा तूप सफिशियंट आहे। आता यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकत आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता। गुळाच्या शिऱ्याची चव साखरेच्या शिऱ्यापेक्षा छान लागते, पण शिऱ्याचा कलर डार्क ब्राऊन असा येतो आणि साखरेमध्ये शिरा थोडासा पिवळसर दिसतो, एवढाच फरक आहे। आपण पाणी आधी गरम करून घेतलं होतं, त्यामुळे त्यामध्ये गूळ लगेच मेल्ट होत आहे। उलटण्याच्या साहाय्याने थोडा वेळ गूळ ढवळून घ्यायचा। इथे गुळाची चाचणी वगैरे घ्यायची नाही किंवा त्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही। जस्ट गुळाच्या पाण्याला 1-2 उकळ्या आल्या पाहिजे। गुळाच्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आली आहे। त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकत आहे। ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता। यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुके टाकले आहे। तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकता। ड्रायफ्रूट टाकल्यावर हे पाणी अर्धा ते 1 मिनिट फक्त उकळून द्यायचं आणि त्यामध्ये आपण लगेच लाह्या टाकायला घेणार आहोत। यामध्ये आता आपण लाह्या टाकूया। शक्यतो लाह्या टाकताना त्या उकळत्या पाण्यातच टाकाव्या। इथे आपण 2 वाटी लाह्या टाकत आहोत। आपण पाऊण वाटी राजगिरा घेतला होता, त्यापासून आपल्याला 2 वाटी लाह्या मिळाल्या। हा शिरा आपण 3 माणसांना पुरेल एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवत आहोत। तुम्हाला जर शिऱ्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर साहित्याचंही प्रमाण त्याच तुलनेत वाढवावं। लाह्या गुळाच्या पाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं थोडंसं त्याला चमच्याने हलवत राहायचं। बऱ्याचदा काय होतं की लाह्या हलक्या असल्यामुळे ते पाकाच्या वर तरंगतात आणि वरचा जो थर असतो लाह्याचा तो थोडासा कच्चा राहतो आणि खालचा थर व्यवस्थित शिजला जातो। त्यामुळे याला असं व्यवस्थित एकदा हलवायचं आणि यावर आपण फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून हा शिरा शिजून घेणार आहोत। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मधात तुम्ही एकदा चेक करून बघू शकता। इथे आपला शिरा परफेक्ट असा तयार आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। शिऱ्याला कलरही सुबक आला आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपला राजगिऱ्याचा शिरा तयार आहे। तुम्हाला यापेक्षा थोडा जास्त घट्ट शिरा आवडत असेल तर तुम्ही 1 मिनिट आणखीन हे गॅसवर असंच ठेवा किंवा गॅस बंद करून वाफेवर ठेवलं तरी चालेल, पण हा लापशी सारखा चमच्याने खायला मस्त लागतो, त्यामुळे मी थोडासा सेल ठेवला आहे। जर तुमचा शिरा फार जास्त घट्ट झाला तर तुम्ही त्यामध्ये कोमट पाणी टाकू शकता आणि जर जास्त पातळ झाला तर 2 मिनिटं गॅसवर ठेवा, म्हणजे तो घट्ट बनेल। आता आपण लगेच हा शिरा सर्व करायला घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे एकदम मस्त असा आपला राजगिरा शिरा तयार आहे। हा शिरा बनवण्यासाठी फक्त 5 ते 6 मिनिटे लागतात आणि जर मार्केटमधल्या पॅकिंगच्या लाह्या वापरल्या तर अजून वेळ कमी लागेल। तुम्ही हवं तसं पॅकिंगच्या किंवा या पद्धतीने लाह्या बनवून सुद्धा शिरा बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। येत्या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही जर नादीप्स किचनवर नवीन असाल तर नादीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रेसिपी अपलोड झाली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत। धन्यवाद।